नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि प्रोटीनयुक्त सोया टिक्की। घरामध्ये शक्यतो बरेच जण सोयाबीनची भाजी खायला नको म्हणतात, पण अशी टिक्की जर त्यांना तुम्ही बनवून दिलीत ना तर ते अगदी आवडीने खातील। तर अतिशय चविष्ट चटपटीत अशी सोया टिक्की करायला खूप सोपी आहे। खूप कमी साहित्य आणि खूप कमी तेलामध्ये ही टिक्की तयार होते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे 1.5 ते 2 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। तर हे सोयाबीन अगदी सहजपणे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात। तर इथे मी साधारणपणे 1.5 ते 2 वाटी किंवा गरजेप्रमाणे इथे सोयाबीन घेतलेलं आहे। त्यानंतर ना आता हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तर इथं मी पाणी गरम केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हा सोयाबीन साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी असाच भिजवून ठेवायचा आहे, जेणेकरून तो अगदी लवकर मऊ पडेल। तर याला झाकण लावूयात आणि 10 ते 15 मिनिटं वाट बघूयात। तर एक 15 मिनिटं झालेली आहेत। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयाबीन अगदी छान असा मऊ पडलेला आहे। अजून गरम आहे पाणी। इथे सोयाबीन पण मी तुम्हाला चेक करून दाखवते, तर अगदी छान असा मऊ झालेला आहे। तर हा आता आपण सोयाबीन चाळणीवर काढून घेऊयात, निथळून घेऊयात। त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। तर इथं मी व्यवस्थित निथळून घेतलेला आहे आणि आता या पद्धतीने आपल्याला घट्ट असं पाणी पिळून घ्यायचं आहे। सोयाबीनमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ते असं हातामध्ये आपल्याला छान घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं जार घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे यासाठी। तर सगळा सोयाबीन आहे ना याच पद्धतीने मी घट्ट असा पिळून घ्यायचा आहे। अजिबात जास्त पाणी ठेवायचं नाही आहे, पाण्याचा अंश आपल्याला जास्त ठेवायचा नाही आहे। तर त्यासाठी अगदी घट्ट असं पाण्यातनं पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला बारीक असा याचा खिमा करून घ्यायचा आहे किंवा बारीक या पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर सोयाबीन छान बारीक करून घेतलेला आहे। तर आता याची टिक्की बनवण्यासाठी हा सोयाबीन आपला अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता यामध्ये बाकीच्या आवडीप्रमाणे भाज्या असं यात ॲड करूयात। तर इथं मी एक गाजर साल काढून किसून घेतलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही अजून बऱ्याच भाज्या देखील ॲड करू शकता, जसं की टोमॅटो आहे, ढोबळी आहे, बीट आहे, तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून बारीक किसून घेतलेला आहे। तर 2 बटाटे किसलेले वापरलेले आहेत, उकडून किसून घेतलेले। मसाले पाहूया तर 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, हिरवी मिरचीची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आहे, ओवा घेतलेला आहे, हळद आहे, धनेजिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर इथं लाल तिखटचं किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा फक्त लाल